मंगळवेढ्यात बसाप्पा तेली नावाचा अतिशय गरीब माणूस राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती की अन्नाचा कणसुद्धा डोळ्यांना दिसत नसे. बसाप्पाची बायको खरे तर प्रपंचाला कंटाळली होती. पुष्कळ प्रसंगी दोघांना पाण्यावर दिवस काढायला लागायचे. एक दिवस काय झाले तर अरण्यातून लाकडे गोळा करून आणावीत म्हणून बसाप्पा रानामध्ये गेला. तेव्हा त्याला एक अनोखे दृश्य दिसले. स्वामी कंटकशय्येवर निवांत पौडले होते. जणू काही गुलाब पाकळ्यांच्या शय्येवर झोपावे एवढी प्रसन्न सहजता स्वामींच्या चेहऱ्यावर विलसत होती. स्वामींना पाहून बसाप्पा आनंदाने एवढा वेडा झाला की स्वामी सहवासाव्यतिरिक्त त्याला काहीच सुचेना. घराचाही त्याला विसर पडला. त्याला आपल्या बायकोचा सुद्धा विसर पडला. त्याच्या बायकोला इतकेच कळले होते की आपला नवरा स्वामींच्या नादी लागला आहे. तिने आपल्या नवऱ्याला नादच सोडून दिला. अन्न न मिळाल्यामुळे ती दिवसेंदिवस इतकी कृश होत गेली की तिला जागेवरून उठता येईना, ती बसता येईना. बसाप्पाला अन्न मिळत होते अशातला भाग नव्हता, परंतु स्वामींच्या सहवासात त्याला प्रसन्नतेचे वरदान प्राप्त झाले होते. स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळत होते. एक दिवस काय झाले तर स्वामी जागेवरून उठले आणि कांटवण नावाच्या निबिड अरण्यात शिरले. बसाप्पासुद्धा त्यांच्या मागोमाग गेला, परंतु तो चरकलाच. या अरण्यात सर्वत्र सापच साप दिसत होते. स्वामी मात्र सापांच्या सहवासात निर्भयपणे हिंडत होते. बसाप्पा स्वामींच्या अस्तित्वात एवढा विरघळून गेला होता की त्याला त्याची शुद्धच राहिली नव्हती. स्वामींनी बसाप्पाला हाक मारली आणि म्हणाले, बसाप्पा, तुझी बायको वाट पाहत असेल. तू आता घरी जा पाहू आणि हे बघ, जाताना जेवढे हवे तेवढे साप घेऊन जा. बसाप्पा चरकलाच. सापांना घरी कसे न्यायचे? शेवटी स्वामींनी बसाप्पाला एक साप वस्त्रात बांधून दिला आणि घरी पाठवले. बसाप्पा वास्तविक थरथरत होता, परंतु स्वामींची आज्ञा म्हणून तो सर्पाला घरी घेऊन आला आणि वस्त्र उघडून बघतो तर वस्त्रात सोन्याची सर्पाकृती लगड होती. स्वामींनी बसाप्पाचे दारिद्र्य कायमसाठी संपवले होते. बसाप्पाच्या भक्तीला स्वामींनी त्याचे दारिद्र्य संपवून दारिद्र्य शापाला जणू उशाप दिला होता. हवे तेवढे साप घरी घेऊन जा या स्वामी वचनाचा अर्थ त्याला आता कळला होता. स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे भक्त स्वामींच्या दर्शनाला नित्य यायचे. त्यांच्याशी संवाद साधायचे, आपल्या अडचणी सांगायचे, मनातली दुःखे मोकळे करायचे. स्वामी प्रत्येकाला आधार द्यायचे. स्वामींच्या सहवासात माणसांना खूप आनंद मिळायचा, म्हणून काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला यायचे. मंगळवेढ्यात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींचा निस्सीम भक्त होता. सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचा. स्वामींच्या चरणांवर माथा टेकवायचा. काही वेळ हात जोडून उभा राहायचा आणि स्वामींनी खूण केली की आशीर्वाद मिळाला या आनंदात घराकडे निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला विचारत होते, येतोस का पांडुरंगाच्या दर्शनाला? मी म्हणालो, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाला प्रत्यक्ष अनुभवतो आहे, त्यात खंड पडायला नको. स्वामी कोष्ट्याकडे पाहून प्रसन्न हसले. 2-4 दिवस गेले. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी कोष्ट्याला दर्शन दिले. स्वामींना स्वप्नात पाहून त्या गाढ झोपेतसुद्धा कोष्ट्याला परमानंद झाला. त्याने साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी त्याला उचलून वडिलांच्या मायेने जवळ घेतले. स्वामी त्याला म्हणाले, माझ्या भक्त राजा, या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारातच वैकुंठवासी झाले. खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरात मृत्यू आला. मी काय सांगतो ते ऐक. तुझ्या वडिलांनी तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या पाठीमागच्या अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे, ते तू घे. स्वप्न संपले. कोष्टी जागा झाला. स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला. याचा त्याला अर्थ कळेना, कारण वडील मृत्युमुखी पडले हे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींनी कसे काय सांगितले. सकाळी ती प्रचिती कोष्ट्याला आली. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते सर्व धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. ते धन त्याने स्वामींच्या चरणाशी ठेवले आणि वर घरच्या तुळशीचे पान ठेवले. स्वामी मंद हसले, म्हणाले, मला काय करायचं आहे हे धन घरी घेऊन जा. वडिलांनी तुझा योगक्षेम चालावा म्हणून हे ठेवले होते. काळजी करू नकोस. त्या धनाचा वापर सत्कार्यासाठी कर. मंगळवेढ्यातल्या कोष्ट्याला स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. स्वामींना भेटायला लोक लांबून लांबून येऊ लागले. आपल्या अडचणी स्वामींच्या कानावर घालू लागले. स्वामी मार्ग दाखवतील याची लोकांना खात्री वाटू लागली. प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती. येणारा प्रत्येकजण स्वामींच्या पाया पडायचा आणि त्यांच्यासमोर आपली
वेदना प्रकट करायचा. स्वामींना भेटायला एक वृद्ध जोडपे आले. त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. स्वामी ध्यानस्थ बसले होते. त्यांनी डोळे उघडले. त्या वृद्ध स्त्रीचे व्याकुळ डोळे स्वामींनी पाहिले. स्वामींना अंतर्ज्ञानाने तिचे दुःख लगेच कळले. तरीसुद्धा स्वामींनी त्या वृद्ध स्त्रीला विचारले, माते, तुला कसले दुःख आहे? मोकळेपणाने प्रकट कर. स्वामींच्या बोलण्यातले आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणाशी बसली आणि म्हणाली, स्वामी, आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे. देवाने सर्व काही दिले, परंतु मला मूल झाले नाही. त्यासाठी गेली अनेक वर्ष जीव तडपडतो आहे. आयुष्य उतार वयाला लागले. आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली. तेवढी कृपा झाली असती तर आयुष्य धन्य पावले असते. खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, खूप व्रते केली, तीर्थक्षेत्रांवर गेले, नवस बोलले, परंतु ही माझी कूस काही उजळली नाही. स्त्री हुंदके देऊन रडू लागली. स्वामींनी त्या स्त्रीच्या पाठीवरून अतीव प्रेमाने हात फिरवला. स्वामी म्हणाले, माते, काळजी करू नकोस, श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव. असे म्हणत स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर भस्म लावले. स्वामींनी तिच्या पतीला हाक मारली आणि सांगितले, हे समोर जे शिरसाचे झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लगडला आहे. तो घेऊन जायचा आणि मधात घालून 3 दिवस हिला खायला द्यायचा. सर्व काही ठीक होईल. त्या वृद्ध स्त्रीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. 3 दिवस शिरसाचा डिंक मधात घालून खाल्ला. वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला. आश्चर्य म्हणजे उतार वयातील स्त्रीला स्वामींच्या कृपेने संतती झाली. मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. वृत्तीने सात्विक असलेल्या या कुटुंबातील सर्व मंडळी स्वामी भक्त होती. विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत. दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे. स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे. स्वामींचे या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होते, कारण कधीकधी ते त्यांच्या घरी अचानक प्रकट व्हायचे. स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा. स्वामींची सेवा करण्यात त्यांना अत्यानंद व्हायचा. एकदा स्वामी भर मध्यान्ही त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले. ब्राह्मणाची पत्नी घरी एकटीच होती. स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली, तरीसुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिले, लोढ ठेवला. स्वामी लोढाला टेकून बसले. त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली. स्वामी प्रसन्न झाले. मग त्या स्त्रीने विचारले, स्वामी, मी तुमची काय सेवा करू? स्वामी म्हणाले, मला काहीही नको. मला तहान लागली आहे. मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे. ब्राह्मण स्त्री चपापली. घटात जे पाणी होते ते मचूळ होते आणि त्यांनी जी विहीर खणून घेतली होती तिला पाणीच लागले नव्हते. काय करावे तिला कळेना. ती घुटमळायला लागली. स्वामी म्हणाले, अगे, मला तहान लागली आहे. घरात पाणी नाही का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणू लागली, स्वामी, पाणी मचूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागले नाही. स्वामींनी तिला खून केली आणि ते दोघे विहिरीपाशी गेले. स्वामींनी विहिरीत डोकावले, मात्र विहीर पाण्याने गच्च भरली. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ही बातमी गावभर झाली की स्वामींनी केवळ विहिरीत डोकावले, मात्र विहीर पाण्याने भरून गेली. त्या स्त्रीने विहिरीतले पाणी काढले. ते इतके मधुर आणि सुगंधी होते की तिलाच आश्चर्य वाटले. स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली. ब्राह्मण दाम्पत्याची कोरडी विहीर पाण्याने गच्च भरून वाहू लागली. ही घटना सर्वांना कळली आणि लोकांची गर्दी विहिरीभोवती जमली. स्वामींनी केलेला हा चमत्कार चर्चेचा विषय झाला. विहीर खणून अनेक वर्ष उलटली होती, परंतु पाण्याचा एक टिपूससुद्धा विहिरीत कधी डोकावला नव्हता. स्वामींनी केवळ विहिरीत डोकावून पाहिल्यावर मनगटा एवढा जिवंत जरा अचानकपणे प्रकट झाला आणि विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली. ही दैवी घटना केवळ स्वामींमुळे घडली. गावाचा पाण्याचा प्रश्न स्वामींनी सोडवला होता. त्या दिवशी रात्री स्वामी विहिरीजवळ जो एक कट्टा होता त्यावर बसले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र होता. पिठूर चांदणे पसरलेले होते. ब्राह्मण दाम्पत्य बाहेर आले आणि विहिरीकडे जायला निघाले तेव्हा त्यांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते. त्यांच्या भोवती 3 तेजस्वी यती बसले होते आणि स्वामी त्यांच्याबरोबर बोलत होते. अचानक ते यती उठले तर ते श्री दत्तात्रेय आहेत हे ब्राह्मण दाम्पत्याला दिसले. ब्राह्मण दाम्पत्य धावत धावत विहिरीजवळ गेले तेव्हा श्री दत्तात्रेय गुप्त झाले आणि स्वामी मात्र एकमुखी दत्तात्रेयासारखे त्या दाम्पत्यासमोर प्रकट झाले. दोघांची खात्री पटली की स्वामी श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत.
स्वामींच्या चरणांवर दोघांनी आपला माथा ठेवला. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले. तुमचे कोट कल्याण होईल. आणि स्वामी एकदम गुप्त झाले. ते ब्राह्मण दाम्पत्य स्वामींना भोवती शोधू लागले. स्वामी त्यांना कुठेच दिसेनात, म्हणून ते श्री औदुंबरापाशी गेले. स्वामी तिथेच बसले होते. त्या दोघांना मध्यरात्री आलेले पाहून स्वामी त्यांना चटकन म्हणाले, झाले ना दर्शन? तुमची इच्छा होती ती पूर्ण केली. ब्राह्मण दाम्पत्य स्वामींच्या एवढे प्रेमात पडलेले होते की त्यांना आता वाटू लागले स्वामीपासून एक क्षणसुद्धा दूर व्हायचे नाही. स्वामींनी त्यांना मनातले ओळखून आपल्या पादुका त्यांना दिल्या आणि सांगितले, विहिरीच्या बाजूला जे औदुंबराचे झाड आहे तेथे या पादुकांची विधिवत स्थापना करा. मी तुमच्या बरोबरच आहे. स्वामी सर्वत्र संचार करीत कुठेही अचानक प्रकट व्हायचे. आपल्या भक्तांची दुःखे दूर करीत त्यांना समाधान द्यायचे. मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे. मंगळवेढ्याजवळ चळअंबे नावाचे एक छोटेसे गाव होते. तिथे रामदासी बुवा नावाचे जे साधक होते ते काहीसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीच होते. आपल्याला परमेश्वराचे रहस्य उलगडलेले आहे आणि त्याचे दर्शन घडलेले आहे या भ्रमात स्वारी गावात हिंडत राहायची. लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा, परंतु त्यांच्या ह्या घमेंडखोर वृत्तीचा खरे तर त्यांना कंटाळा आला होता, कारण ते इतर भक्तांना तुच्छ लेखायचे. स्वामींनी हे सारे अंतर्ज्ञानाने कळले होते. त्यांचे गर्वहरण व्हावे या भावनेने स्वामी एके दिवशी चळअंबे गावात अचानकपणे प्रकट झाले आणि रामदासी बुवांच्या गावात जो मठ होता त्यात उतरले. तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चरकले. स्वामींना नमस्कार करावा एवढे साधे भक्ती रहस्यसुद्धा ज्यांना उलगडलेले नाही ते परमेश्वरी रहस्य काय उलगडणार? प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मठात प्रकट झाला आहे हे भान त्यांना नव्हते. मठात अनेक माणसे येतात, तसे स्वामी आले आहेत असे समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केले. मध्यान्ह झाली होती. स्वामींनी ठरविले थोडा वेळ इथेच विश्रांती घ्यावी, म्हणून मठातच थोडा वेळ ते पहुडले. त्यांना गाढ झोप लागली. स्वामी आता उठतील, थोड्या वेळाने का होईना परंतु उठतील या भावनेने रामदासी बुवांची चुळबुळ सुरू झाली. स्वामींना झोपलेले पाहून खरे तर रामदासी बुवा मनातल्या मनात रागावले होते. त्यांच्या हे लक्षातच आले नाही की स्वामी एवढ्यात उठणारच नाहीत. बुवांच्या मनात रागाचा पारा वाढू लागला. मध्यान्ह उलटू लागल्यावर रामदासी बुवांनी काय केले तर मठाला बाहेरून कडी लावली, भले मोठे कुलूप लावले, चावी स्वतःच्या कनवटीला लावली आणि निघून गेले. प्रत्यक्ष परमेश्वराला कोंडणारा विश्वातला पहिला घमेंडखोर माणूस आपण आहोत याची या मूर्ख माणसाला कल्पना नव्हती. सोलापूरला राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे एक सद्गृहस्थ चळअंब्याला काही कामानिमित्त आले होते. त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिले. स्वामींची महती त्यांच्या कानावर गेली होती. साक्षात्कारी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असे गोरे शास्त्रींनी ठरविले, म्हणून ते मठात काही वेळ रेंगाळले. परंतु रामदासी बुवांनी जेव्हा गोरे शास्त्रींना सांगितले की मठ आता बंद करतो आहे, तुम्ही सायंकाळी या, तेव्हा गोरे शास्त्रींना आश्चर्य वाटले, कारण स्वामी तर गाढ झोपले होते. ते बाहेर आले. त्यांना वाटले की रामदासी बुवा स्वामींना उठवतील, परंतु तसे करायच्या ऐवजी बुवांनी मठाला बाहेरून कुलूप लावताना पाहिले. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी रामदासी बुवांना विचारलेसुद्धा की अहो, स्वामी गाढ झोपले आहेत, बाहेरून कुलूप काय लावता? हवे तर मी मठात थांबतो, तुम्ही तुमची कामे उरकून या. तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायच्या आहेत उचापत्या? गोरे शास्त्री चपापले. ते काहीच बोलले नाहीत. बुवा रामाचे नाम घेत निघून गेले. गोरे शास्त्री मठाबाहेर थांबले. काही वेळ गेला. त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. मठाचा दरवाजा बंद होता, परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली. गोरे शास्त्री ज्योतीच्या दिशेने धावत सुटले. ज्योत नदी काठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले. नदीत शिरून त्यांनी स्वच्छ स्नान केले आणि काठावर येऊन औदुंबराखाली बसले. गोरे शास्त्री स्वामींच्या पाया पडले. स्वामींनी गोरे शास्त्र्यांना सुंदर दर्शन दिले, आशीर्वाद दिले. म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू. स्वामींची मधुर आणि हवीहवीशी वाटणारी अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले. अनेक जन्मांचे पुण्य फळाला आले याची प्रचिती त्यांना आली. केवळ गोरे शास्त्र्यांना दर्शन द्यायचे म्हणून स्वामी नदीच्या बाहेर आले होते, परंतु नंतर स्वामी पुन्हा नदीत शिरले आणि डुंबायला लागले. गोरे शास्त्र्यांची खात्री झाली की स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत. रामदासी बुवांचा अहंकारी समज
असा झाला होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवले आहे, आपण त्यांची चांगली खोड मोडली या भ्रामक आनंदात ते गावभर हिंडत होते. त्यांच्या भक्त मंडळींना ते सांगत होते की स्वामींना आपण कसे कोंडून ठेवले आहे. सूर्याला कोंडणारा माणूस अजून जन्माला आला नाही आणि तो कधीच जन्माला येणार नाही हे आंधळ्या रामदासी बुवांना कधीच कळले नाही. संध्याकाळ झाली, मठात काय गडबड चालली आहे या विचाराने ते आपल्या भक्त मंडळींना घेऊन निघाले. 4 पावले चालले नसतील तो त्यांना आश्चर्याचा जबरदस्त झटका बसला. समर्थ भीमा नदीत शांतपणे डुंबत होते. रामदासी बुवांना काही कळेच ना. त्यांनी कनवटीला लावलेली चावी सुरक्षित आहे ना ते तपासले. मठाला कुलूप लावल्याचे त्यांना नीट आठवत होते. मग प्रश्न असा होता की पाण्यात डुंबणारे स्वामी समर्थ खरे की मठात शांत झोपी गेलेले स्वामी खरे. लोकांनी स्वामींना मठात सुद्धा पाहिले होते आणि नदीच्या पात्रात सुद्धा पाहिले. रामदासी बुवांची फजिती होणार याची लोकांना खात्री होती. लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही परमेश्वराला कोंडून ठेवले असे ऐकतो. परमेश्वर तर स्वामींच्या रूपात समोर नदीत डुंबतो आहे. चला आपण सर्व मठाकडे जाऊ. रामदासी बुवांच्या पाठोपाठ लोक मठाकडे गेले. पाहतात तो मठाला कुलूप तसेच आहे. पण रामदासी बुवांनी घाबरत कुलूप उघडले तर स्वामी आत नाहीतच. लोकांनी रामदासी बुवांना एकदम धारेवर धरले. तुम्ही पातकी आहात, खोटे खोटे सांगता, गावातून चालते व्हा. 1 ना 2 बुवांची घमेंड क्षणात उतरली. अहंकार वितळून गेला. स्वामी समर्थांची त्यांना कल्पना आली. स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहेत याची त्यांना खात्री पटली. समर्थांनी आपल्या अद्भुत लीला प्रकट केल्या होत्या. रामदासी बुवा पुन्हा नदीवर आले. स्वामी नदीतून बाहेर येतच होते. स्वामींची ती भव्य देखणी मूर्ती पाहून बुवा धावत त्यांच्यापाशी गेले. साष्टांग नमस्कार घातला. आपल्या पश्चाताप दग्ध अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. क्षमा मागितली. स्वामींनी बुवांना क्षमा केली. लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामी बुवांना म्हणाले, परमेश्वराला शरण जा. प्रथम मनातला अहंकार नष्ट करा, तरच प्रगती संभवेल. एक लक्षात ठेवा, प्रकाशाला कोंडणे तुम्हाला कधीच जमणार नाही. स्वामींनी रामदास बुवांना क्षमा केली. त्यांचा उद्धार केला. गावातल्या लोकांना सुंदर दर्शन दिले. सगळा गाव स्वामींभोवती जमा झाला होता. प्रत्येकाला वाटत होते की स्वामींची नजर आपल्यावर पडावी, आपला उद्धार व्हावा. रामदासी बुवा हात जोडून उभे होते. आपण केवढी मोठी चूक केली हे त्यांना सतत आठवत होते. त्यामुळे त्यांचे उंदके थांबत नव्हते. आपली लाज गेली याची जाणीव सतत मनाला टोचत होती. वेदसंपन्न परशुराम भट गोरे समोरच उभे होते. मठाला कुलूप घातले तेव्हा ते हजर होते हे त्यांच्या लक्षात आले आणि बुवांची मान आणखी खाली गेली. स्वामींनी सर्वांना जवळ घेतले. प्रत्येकाला आशीर्वाद दिला. गावातली एक वृद्ध स्त्री हातातल्या काठीच्या आधारे लटलटत उभी होती. तिला स्वामींना भेटायचे होते. गर्दी तर तुफान उसळलेली होती. स्वामींचे लक्ष त्या वृद्धेकडे गेले. स्वामींनी वृद्धेला प्रेमाने हाक मारली. म्हणाले, माते पुढे ये. मागे कशाला उभी राहिलीस? स्वामींनी केवळ नजरेने तिच्याकडे पाहिले आणि वृद्धेच्या हातातली काठी गायब झाली. लटलटणारी मान स्थिर झाली. पायात अचानक ताकद आली. ती ताठ उभी राहिली आणि दृढ पावले टाकत स्वामींपाशी आली. हात जोडून नमस्कार केला. सर्वांना आश्चर्य वाटले. वृद्ध स्त्री एकदम सुदृढ झाली होती. स्वामींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिच्या पूर्वस्मृती जागे झाल्या. ती अचानक बोलू लागली, स्वामी, हिमालयात तुम्ही एका आसनावर बसला होता तेव्हा मी तुमच्यापाशी धावत आले. त्या जन्मी मी हरिणी होते. तुम्ही मला शिकाऱ्यापासून वाचवले होते तेव्हा मला काही बोलता येत नव्हते. परंतु आज हा मानवी जन्म तुमच्या कृपेमुळे लाभला. आज मी माझी कृतज्ञता व्यक्त करते. स्वामी, साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या. आता फक्त तुमच्या बोलावण्याची वाट पाहते. तुम्ही हाक मारली की लगेच धावत येणार. त्या क्षणी स्वामींनी पुन्हा हाक मारली, माते, तो बघ तुझ्यासाठी वर आकाशात दरवाजा उघडला गेला आहे. या दरवाजातून एकदा का आत गेले की जीवसृष्टीत पुन्हा यायला नको. वृद्धेने आकाशाकडे बघितले. एक भव्य सुवर्ण दरवाजा उघडला गेला होता. त्या सुवर्ण दरवाजातल्या घंटा वाजत होत्या. वृद्धेने कृतज्ञतेने स्वामींना हात जोडले. आकाशाकडे पाहिले नि तिच्या डोळ्यातून 2 ज्योती बाहेर पडल्या आणि आकाशाकडे वायुवेगाने झेपावल्या. स्वामींच्या चरणावर त्या क्षणी वृद्धेचा अचेतन देह पडला. ती वृद्ध स्त्री स्वामींची परमभक्त होती. अगोदरल्या जन्मात ती हरिणी होती आणि केवळ स्वामींची कृपा झाली म्हणून शिकाऱ्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली. हे सर्व लोकांना कळले आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्वामींनी त्या वृद्धेला मोक्ष दिला हे तर सर्वांच्या समोरच घडले होते. श्री दत्तावतारी स्वामी समर्थ
आपल्या या छोट्या गावात त्या वृद्ध स्त्रीला मोक्ष मिळावा म्हणून आले आहेत याची गावाला खात्री पटली. सर्वांना वाटू लागले की स्वामींनी आता आपल्याच गावात राहावे. रामदासी बोवा म्हणू लागले, स्वामी आता आपण मठाकडे चला, तिथेच कायम वास्तव्य करा. आम्ही सर्वजण तुमची सेवा करू. स्वामी मंदपणे हसले, जागेवरून उठले आणि सर्वांबरोबर मठाकडे चालू लागले. मठापाशी आले. रामदासी बुवांना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. मधाशी आपण कुलूप काढले होते, आता हे पुन्हा कुणी घातले? त्यांनी ते कुलूप उघडण्यासाठी चावी फिरवली. दरवाजा उघडला. सर्वजण मठात शिरले. बघतात तर समोर स्वामी निवांत झोपलेले. कोणालाच काही कळेना. स्वामी आपल्याबरोबर मठात आले, मग स्वामी पुन्हा मठात झोपलेले कसे? रामदासी बुवा गोंधळलेल्या अवस्थेत स्वामींच्या चरणाशी कोसळले. स्वामी त्यांना म्हणाले, अरे तू कुलूप लावून कुठे गेला होतास? जाग आली तर मठाला कुलूप, आम्ही बाहेर कसे पडायचे? स्वामींनी आपल्या अपूर्व लीला दाखवायला सुरुवात केली. स्वामी सर्वत्र आहेत, ब्रह्मांडव्यापी आहेत याची सर्वांना आता खात्री पटली. मग सर्वांनी स्वामींची आरती केली. स्वामींनी आपले दिव्य तेज परावर्तित केले. सर्वत्र जणू सूर्यप्रकाश पसरला. स्वामींचे भव्य रूप पाहून सर्वांनी एकमुखाने त्यांचा गजर केला. सर्वजण म्हणू लागले, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि स्वामीभोवती सर्वांनी रिंगण धरले. पहाट कधी झाली कुणालाच कळले नाही. सर्वजण स्वामींचा प्रेमळ निरोप घेऊन घरोघरी गेले. स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले. त्यावेळी एक गाय त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली. त्या क्षणी रामदासी बुवांना स्वामींनी एकमुखी दत्ताचे दर्शन दिले. तो क्षण रामदासी बुवांचा मोक्ष क्षण होता. चळअंबे गावात स्वामी काही दिवस राहिले. लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या. लोकांना आता जाणवू लागले होते की प्रत्यक्ष परमेश्वर स्वामींच्या रूपाने गावात प्रकट झाला आहे. चळअंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची. नैवेद्य म्हणून रोज माद्यांनी प्रसादाचे ताट ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य उजळून आलेले आहे. मठातला चमत्कार सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवला होता. पटवर्धन हे गणपतीचे भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरातली गणपतीची पूजा नित्य चालूच होती. परंतु स्वामींची पूजासुद्धा ते सर्व पटवर्धन त्याच निष्ठेने करीत होते. भाद्रपदातील गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यातच पडली. प्रत्येकाच्या घरी स्वामी प्रकट झाले आणि मखरात त्यांचेच दर्शन सर्वांना घडू लागले. लोकांच्या आश्चर्याला तर पारावारच राहिला नाही. सर्वांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ हे परमेश्वराचे मूर्त रूप आहे. घरातली आरती संपवून सर्वजण औदुंबराखाली आले. स्वामी तिथेच ध्यानस्थ बसले होते. सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनी हातात तबक घेऊन स्वामींची पूजा केली. आरती म्हटली. झांजाच्या आवाजात संपूर्ण परिसर गणेश पूजनाने भारावला गेला. तबक खाली ठेवून सर्वांनी समोर बघितले. स्वामींनी सर्वांना गणेशाच्या रूपात दर्शन दिले. नैवेद्याच्या ताटातले मोदक खाल्ले. स्वतःच्या हाताने सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला. सर्वजण हात जोडून उभे होते. इतक्यात एक उंदीर आला. स्वामींना त्याने नमस्कार केला. स्वामी उंदराच्या पाठीवर बसले आणि एका क्षणात गुप्त झाले. स्वामी अदृश्य झाले. एकदम प्रकाश लुप्त झाला. झाडाखाली स्वामींच्या फक्त पादुका होत्या. चळअंब्याहून स्वामी जे अदृश्य झाले ते क्षणार्धात मंगळवेढ्याला परत आले. स्वामी काही दिवस गावात नव्हते, त्यामुळे त्यांचे भक्त उदास झाले होते. परंतु स्वामी पुन्हा गावात अवतीर्ण झाल्यावर गावाला दिवाळीचा आनंद झाला. लोकांनी अंगणात रांगोळ्या काढल्या, गुढ्या उभारल्या. स्वामींच्या भोवती गाव पुन्हा जमा झाला. स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले. स्वामींच्या पाठोपाठ स्वामींचे परमभक्त वेदसंपन्न परशुराम भट सुद्धा मंगळवेढ्यात आले. चळअंबे गावातला चमत्कार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला. तेव्हा गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. स्वामींनी चळअंबे येथे श्री गणेशाच्या रूपात सर्वांना दर्शन दिले. ही बातमी सर्वत्र पसरली. आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागल्या. स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत ही बातमी सर्वत्र पसरली होती. मंगळवेढ्यात स्वामींनी एक तप मुक्काम केला. या 12 वर्षात दत्त जयंतीला स्वामी श्री दत्तावतारात भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देत होते. दत्त जयंतीला तर आजूबाजूच्या गावातून लोक प्रचंड संख्येने येत असत. स्वामींचा जय जयकार करीत. या काळात स्वामींनी हजारो लोकांची दुःखे दूर केली, असाध्य रोग बरे केले.
कित्येकांना दारिद्र्याच्या गच्च मिठीतून सोडवले, सर्वांची संकटे दूर केली, लोकांच्या जगण्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या. एके वर्षी अवर्षण पडले, पावसाचा एक थेंब काही पडला नाही. नांगरलेल्या जमिनींना तडे गेले. सगळे शेतकरी स्वामींकडे गेले आणि त्यांनी स्वामींना साकडे घातले. स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिले. त्या क्षणी आकाशात काळेभोर ढग जमा झाले आणि पावसाच्या धारा कोसळू लागल्या. सर्वत्र आनंद दाटून आला. पिके तरारून आली. चहूकडे पाणीच पाणी फेसाळून आले. स्वामींच्या अस्तित्वाची फलनिष्पत्ती म्हणजे कोसळलेला पाऊस. स्वामींनी असे शेकडो चमत्कार केले, लोकांना संकटातून वाचवले आणि एक तप पूर्ण झाल्यावर एका पहाटे मंगळवेढा सोडले नि अचानक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले. भीमेला महापूर आला होता. स्वामी प्रवाहावरून चालत आले आणि पंढरीरायासमोर उभे राहिले. स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले. भीमेला पूर आलेला होता. स्वामी पाण्यावरून चालत आले ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. अनेकांनी स्वामींना श्री विठ्ठलाबरोबर प्रत्यक्ष संवाद करताना कानांनी ऐकले होते. इतकेच काय, परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचे दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावे लागत होते, त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले. स्वामींनी पंढरपुरात 4 महिने मुक्काम केला. आषाढीला आलेले स्वामी कार्तिकी पौर्णिमेपर्यंत राहिले. रावळात श्री विठ्ठल आणि रावळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथे सुद्धा श्री विठ्ठलाचे दर्शन असा अपूर्व सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला. रावळातला श्री विठ्ठल आपल्या भक्तांची गाऱ्हाणे ऐकत होता. स्वामी सर्वांची दुःखे आणि गाऱ्हाणे फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्षात सोडवत होते. वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता. कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता. त्याची वारी मात्र कधी चुकली नव्हती. खुरडत खुरडत तो श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य यायचा. श्री विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपले दुःख सांगितले आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींनी त्याला येताना दुरून पाहिले. स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचे दुःख ऐकले होते. म्हणून स्वामींनी ठरवले की याला चालता यायला पाहिजे. स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले. आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला अनुभवलेल्या त्या लंगड्या वारकऱ्याला वाटले की प्रत्यक्ष विठुरायाच झाडाखाली उभा आहे. त्याला खूप आनंद झाला. इतक्यात स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली. त्या क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाढ मिठीत विसावला. त्याला नवा पाय फुटला होता. स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली. ही घटना काही वारकऱ्यांनी पाहिली होती. पंढरपूरभर एकच आनंद कल्लोळ उठला. स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली. ती काही केल्या आटोक्यात येईना. त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे भीमेच्या खळाळत्या प्रवाहावर पसरलेले होते. सर्वत्र नीरव शांतता होती. स्वामी एकटेच काठावर उभे होते. डावा हात कमरेवर ठेवून भीमेवर पसरलेल्या लख्ख पिठूर चांदण्याकडे स्वामी निरखून पाहत होते. त्या चांदण्याकडे पाहताना स्वामींना हिमालयातील शिखरे आठवली. हिमालयातले दिवस आठवले. गंगेचा प्रवाह आठवला. स्वामी आठवणीमध्ये रममाण झाले होते. मध्यरात्रीची वेळ होती. रावळातला विठोबा विटेवरून उतरला, भीमेच्या काठावर आला आणि स्वामींच्या शेजारी येऊन उभा राहिला. रखुमाईसुद्धा विटेवरून उतरली आणि भीमेच्या काठावर येऊन स्वामींच्या शेजारी उभी राहिली. भीमेच्या प्रवाहात उतरलेले चांदणे काठावर आले आणि स्वामींच्या चरणांना चांदण्यांनी स्पर्श केला. विठ्ठल, रखुमाई आणि स्वामी भीमेच्या काठावर उभे आहेत ही बातमी आपोआप पंढरपूरभर पसरली आणि गाव तेथे लोटला. ते अपूर्व दृश्य डोळे भरून पाहू लागला. अचानक कृष्ण पावा घुमू लागला आणि सर्व गावकऱ्यांनी या तिघांभोवती आनंद नृत्याचा फेर धरला. गावकरी बेभान होऊन नाचू लागले. पहाट कधी झाली कोणालाच कळले नाही. नृत्य जेव्हा थांबले तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आले की स्वामी अदृश्य झाले आहेत. विठोबा रखुमाई रावळात परतले आहेत. चमत्कार फक्त एवढाच घडला होता की विठोबा रखुमाईच्या गळ्यातले हार तिथेच पडले होते आणि स्वामींची पावले वाळवंटात उमटलेली होती. लोक स्वामींच्या पावलांचा मागोवा घेत चालू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही पावले मोहोळ गावाच्या दिशेने पडली होती. उमटलेल्या प्रत्येक पावलात पाणी होते. त्या पाण्यात उगवणाऱ्या सूर्यबिंबाचे प्रतिबिंब पडले होते. लोकांच्या लक्षात आले की स्वामी पंढरपुराहून निश्चित मोहोळला गेले आहेत. ज्याला स्वामींच्या कृपेने पाय फुटले होते तो त्या पावलांच्या दिशेने स्वामींचा वेध घेत निघाला. तेव्हा त्याच्या मुखात एकच मंत्र निनादत होता
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तो वारकरी होता. स्वामींच्या प्रेमात तो चिंब भिजला होता. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.